फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण फिजिकल केमिस्ट्रीला स्टार्टिंग केली. हा तुम्हाला MSc सेकंड इयरला सेकंड सेमिस्टरचा आपण चॅप्टर बघतोय. आपण कुठल्या चॅप्टरला सुरुवात केली आहे? केमिकल कायनेटिक्सचं स्टार्टिंग केलेली आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण रेट कॉन्स्टंट, रेट लॉ इक्वेशन बघितले, स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन पाहिले, रेट डिटरमाइन स्टेप बघितले, सेकंड ऑर्डर रिॲक्शन बघितली, आपल्या रिॲक्शन या उभे करू शकता. पर इक्विलिब्रियम रिॲक्शन पाहिली तर आपण रेट इक्वेशन ऑफ द आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट प्रोडक्ट टाईम, म्हणजे कॉन्सन्ट्रेट कशावर डिपेंड असतात की प्रोडक्ट, रिॲक्टर आणि इंटरमिडिएटवर, हे सर्व पाहिलेत आपण, बरोबर ना. कॉन्सिक्वेस्टिव्ह रिॲक्शन पण पाहिले आपण, ठीक आहे. आणि जस्ट थेरम आपण पाहिला आहे. आता आपण पुढचा टॉपिक बघतोय, काय मायकल मेंटेन इक्वेशन बघणार आहे. ठीक आहे. तुम्हाला हा 5 मार्क्सचा विचारला जाणारा क्वेश्चन आहे, विचारला गेलेला आहे मोस्ट ऑफ भरपूर वेळेस. पण हा तुमचा कसा आहे, मी तुम्हाला मागच्या टॉपिकमध्ये जे मागचं लेक्चर बघितलं, आपण याच्या आधीचं लेक्चर जे बघितलं आहे ते इक्वेशन आणि हे इक्वेशन मोस्ट ऑफ करून जवळजवळ सेम आहे, फक्त कुठे चेंजिंग आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता बघा, क्वेश्चन तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो, ऑब्टेन मायकल मेंटेन इक्वेशन फॉर एन्झाईम रिॲक्शन, डिस्कस द मायकल मेंटेन कॉन्स्टंट, किंवा असंही विचारू शकता, ऑब्टेन द मायकल मेंटेन इक्वेशन अँड डिस्कस द इफेक्ट ऑफ द सबस्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑन द रेट ऑफ एन्झायमोलिसिस. म्हणजे ही तुमची एन्झाईम कॅटॅलिसिसची रिॲक्शन असणार आहे. ठीक आहे. एक प्रकारचे म्हणजे तुम्ही जस्ट ते एन्झाईम वगैरे यूज करतात ना, ते कशी रिॲक्शन होते ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. स्टार्ट करण्याच्या आधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, आणि कुठल्या टॉपिकवर प्रॉब्लेम असेल तर कमेंट देखील करा, आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच सिम्पल व्हिडिओ मिळत राहतील. चला आता आपण स्टार्ट करूया. तुम्ही आन्सरिंगमध्ये लिहिणार क्वेश्चन तर तुम्ही पाहिलेत, ठीक आहे. किंवा असंही नुसतं विचारलं जाऊ शकतो की इक्वेशन ड्रॉ करा, किंवा तुम्हाला डायरेक्ट दिलेलं असेल तर तुम्हाला थेरम दिला असेल, डायरेक्ट आन्सर दिला असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल की ह्या व्हॅल्यू केस वगैरे म्हणजे केस फर्स्ट, केस सेकंड वगैरे हे करून तुम्ही काढून दाखवा वगैरे, किंवा फायनल आन्सर असं दिलं असेल थेरम आणि प्रूव्ह करा. ठीक आहे. आता आपण आन्सरिंगला स्टार्टिंग करूया. आन्सरमध्ये लिहिणार आहे तुम्ही एन्झाईम कॅटॅलिसिस रिॲक्शन, त्यालाच तुम्ही काय एन्झोमलायसिस, म्हणजे त्याच रिॲक्शनला तुम्ही एन्झायमलायसिस म्हणता. डेफिनेशन बघून घेऊयात आपण. द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट इज डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम, इट इज कॉल्ड ॲज एन्झाईम कॅटॅलिसिस. म्हणजे जी पण रेट ऑफ रिॲक्शन होणार आहे तुमची, तुम्ही जे पण बघतात ते तुमचे कशावर डिपेंड असतात, डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम. आपण बाकीचे रिॲक्शन बघितल्या त्या, म्हणजे इथं तुम्ही एन्झाईमची रिॲक्शन बघतात म्हणून तुम्ही एन्झाईमचं लिहिणार. बाकी ठिकाणी काय होतं, इंटरमिडिएट डिपेंड असते, प्रोडक्टवर डिपेंड असते, जे असेल त्याच्यावर डिपेंड असते. ठीक आहे. तर त्याच रिॲक्शनला काय म्हणतात तुम्ही एन्झाईम कॅटॅलिसिस रिॲक्शन म्हणतात. दिस इज मेकॅनिझमला काय म्हणणार, त्याच मेकॅनिझमला तुम्ही काय म्हणणार आहे, मायकल मेंटेन इक्वेशन म्हणतात. ठीक आहे. कंप्लीट झालं इथपर्यंत डेफिनेशन. आता हा एक्झाम्पल घेणार तुम्ही. एक्झाम्पलमध्ये लिहा की झायमेन एन्झाईम कन्सिडर ॲज द जनरल इक्वेशन, जनरल रिॲक्शन येणार आहे. ठीक आहे. तुम्ही मागची रिॲक्शन आठवत असेल तर तुम्हाला सगळ्यांना इझिली लक्षात येईल, पण मी आता सिम्पल आपण ज्या रिॲक्शनला बघायची ती बघूया. ठीक आहे. ई म्हणजे काय, एन्झाईम. यस म्हणजे सबस्ट्रेट. ई प्लस एस, के ए तुमची फॉरवर्ड रेट रिॲक्शन होणार आहे. के डॅश ए तुमची जसं बॅकवर्ड रिॲक्शन. रेट कॉन्स्टंट आहेत म्हणजे सगळे, के बी हे पण रेट कॉन्स्टंट आहे प्रोडक्ट, आणि तुमचा हा एन्झाईम लिस्ट. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात ते आपण तुम्ही राईट डाऊन करून दिला. व्हेअर ई म्हणजे एन्झाईम, यस म्हणजे सबस्ट्रेट, ई एस म्हणजे तुमचा हा काय आहे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स, म्हणजे यालाच तुम्ही काय म्हणता इंटरमिडिएट, तुमच्या नॉर्मल याच्यामध्ये जर केली तर रिॲक्शन. ठीक आहे. आणि पी म्हणजे प्रोडक्ट, आणि के डॅश आणि के बी काय तुमचे रेट कॉन्स्टंट. ठीक आहे. द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट इज, द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट इज काय आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की काय येतं, डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन डी टी इक्वल टू के बी ई एस. ठीक आहे. तुम्ही फक्त रिॲक्शन बघा, मी तुम्हाला नंतर पुन्हा सिम्पल याच्यामध्ये तुम्ही काय करायचं ते सांगणार. मी आधी फक्त रिॲक्शन समजून घेऊयात, मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. ठीक. द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट इज, तुमचा प्रोडक्ट लिहिला के बी इंटू म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ई एस, म्हणजे आज तुमचं काय सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स आहे, त्याचं नाव काय सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स, बरोबर ना, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ इंटरमिडिएट इज, इंटरमिडिएटची डेफिनेशन काय, इंटरमिडिएट काय येतो तुमचा ई एस येतो. ठीक आहे. तुम्ही आतापर्यंत जेवढं पण रिॲक्शन बघितलं तेव्हा सगळ्यांनी बघितलं असेल की डी इंटरमिडिएट लिहिला आहे सपोज इथं, आणि डी टी, आणि तुमची व्हॅल्यू ही येते, म्हणजे के ई आणि एस म्हणजे एन्झाईम अँड सबस्ट्रेट लिहिला, नंतर मायनस के डॅश ई एस तुमचं इंटरमिडिएट, आणि के बी तुमचा काय आला इंटरमिडिएट ई एस. ठीक आहे. हा
तुमचा कसला आहे, इंटरमिडिएट आहे, हा तुमचा प्रोडक्ट आहे. नंतर स्टेडी स्टेप अप्रोचेशन, मागच्या टॉपिकला बघितलं स्टेडी स्टेप अप्रोक्सिमेशन काय ते. इंटरमिडिएट म्हणजे तुमचा जो ES DT इक्वल टू काय घेणार तुम्ही 0 करणार, फक्त ही व्हॅल्यू ही जसं राईट डाऊन करणार, फक्त ही व्हॅल्यू काय आहे 0 लिहिणार ही. ठीक आहे, इथपर्यंत आल्यानंतर तुम्ही हे इक्वेशन जसंच राईट डाऊन केलं. आता काय होईल, ही जी आहे ती इक्वल टूमध्ये चालली जाईल, म्हणजे हा निगेटिव्ह म्हणजे हा 0 तुम्ही कन्सिडर करणार नाही. आता इक्वल टू, आता हा जो निगेटिव्ह आहे तो प्लस होऊन जाईल आणि जो पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह. तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही प्लस मायनस लक्षात, मायनस प्लस असं लक्षात ठेवा. फर्स्ट तुम्ही मायनस करणार, नंतर सेकंड तुम्ही तेच गोष्टीला प्लस करणार. ठीक आहे, के डॅश ES प्लस मायनस जिथं ते प्लस होणार KB आणि तुमचा हा काय होणार तुमचा एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स येणार. ठीक आहे, इंटरमिडिएट आहे. पुन्हा मग तुम्ही तेच राईट डाऊन केलं. तर हा ES कॉमन आहे म्हणून तुम्ही जस्ट कॉमन राईट डाऊन करून घेतला, कॉन्सन्ट्रेशन ES. नंतर मी एका ब्रॅकेटमध्ये काय केलं, K डॅश A प्लस KB लिहून टाकलं. ठीक आहे, आता ES कॉमन तुम्ही जस्ट ह्या इक्वेशनला तुम्ही जस्ट डिवायडेशनला घेतलं आहे. ES हा कॉमन काढला इक्वल टू K ES आणि K डॅश A AB. ठीक आहे, हे तुमचं सेकंड नंबरचं इक्वेशन झालं. इथपर्यंत आलं तुम्ही. सेकंड नंबरचं इक्वेशन आल्यानंतर आता तुम्ही जस्ट फक्त ती व्हॅल्यू फक्त आहे ना पुटअप करा. बट तुमची E0 म्हणजे जी 0 कंडिशनला जी व्हॅल्यू येते ती तुम्ही इथं राईट डाऊन केली. E एन्झाईम प्लस ES म्हणजे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. ठीक आहे, म्हणजे E तुमचा हा बाहेर काढला तर E0 मायनस ES. ठीक आहे, हा प्लस आहे म्हणून मायनस झाला इथं आणि जस्ट ES हा E0. द पुट द व्हॅल्यू ऑफ द E इन इक्वेशन सेकंड टू बी गेट. जी ईची व्हॅल्यू आहे तुम्हाला काय करायची, पुटअप करायची. ही जी ईची व्हॅल्यू होती. ठीक आहे, ती व्हॅल्यू तुम्ही पुटअप करणार आहे. तुमची काय आलेली ती व्हॅल्यू बघा, याच्यामध्ये सेकंडमध्ये पुटअप करायची तुम्हाला. म्हणजे इथं पुटअप करणार KES आहे ना, म्हणजे ईच्या जागेवरती जी व्हॅल्यू आली E0 तुमचा जो आला आहे तो राईट डाऊन करणार, बाकीच्या ॲज जस्तच राईट डाऊन करणार. ठीक आहे, म्हणजे मग आता कसं येईल तुमचं ते इक्वेशन, KE0 मायनस ES आणि जस्ट सबस्ट्रेट जास्त तसा लिहिला आहे K डॅश प्लस KB आला. ठीक आहे, आता इक्वेशन तुम्ही मल्टिप्लिकेशनला टाकणार बघा. ES K डॅश A KB. ठीक आहे, इक्वल टू हा जसं तसं राईट डाऊन केला आहे ES. पुन्हा काय केलं तुम्ही KA आणि ES आणि हा काय झाला S. ठीक आहे, म्हणजे दोघी साईडने तुम्ही आधी Kने E0 S लिहून टाकला, नंतर मायनस करून K डॅश म्हणजे तुमचा जो K आहे तो तुम्ही नेक्स्ट कंडिशन काय ES आणि S लिहिला आहे. म्हणजे सेपरेट लिहून टाकला आहे, बाकी काहीच केलं नाही, फक्त सेपरेट लिहिलं आहे. ठीक आहे, हा तर इकडच्या साईडला गेला आहे ना इक्वल टूमध्ये. आता काय करणार नेक्स्ट कंडिशनला तुम्ही जी व्हॅल्यू अशी राईट डाऊन केली आहे सिम्पल, हा काय होऊन जाईल ह्या साईडला गेल्यानंतर तो पॉझिटिव्ह होऊन जाणार. ठीक आहे, हा जो इक्वल टू आहे इक्वल टूच्या बाजूला जसं तसं हे फर्स्ट इक्वेशन जसं तसं राईट डाऊन केलं आहे, हा प्लस होऊन जाईल KES आणि S सबस्ट्रेट. हा इक्वल टू जसं तसं राहणार आहे, तुम्ही तो RHS साईडला लिहिणार आहे. ठीक आहे, ते इक्वेशन आता तुम्ही काय करणार आहे, आता सेपरेट आता ES हा जो तुमचा कॉमन आहे तो फक्त दोघांना तुम्ही काय करा राईट डाऊन केला. K डॅश A ES परत KB ES. ठीक आहे, प्लस K ॲज जसंच लिहिलं आहे बाकीचं. ठीक आहे, मग तुम्ही हा ES कॉमन काढला, कारण की सगळ्यांमध्ये ES आहे म्हणून तो ES तुम्ही कॉमन काढला. ES नंतर K डॅश KB KA आणि जसं हा S राहिलेला आहे तो S. ठीक आहे, ES तर तुम्ही कॉमन काढला आहे ना, इक्वल टू ॲज जसं इक्वेशन लिहिलं आहे. ठीक आहे, नंतर तुम्ही काय करणार, हा ES जसं कॉमन काढला आहे नंतर हा जर डिवायडेशनला चालला जाईल, म्हणजे तुमचा हा काय आला KE0 S आला, त्याला डिवायडेशनला K डॅश A प्लस KB KA आणि जस्ट सबस्ट्रेट, कारण की ES तो बाहेर निघून गेला ES हा जस्ट S सबस्ट्रेट. ठीक आहे, आता ही इक्वेशन तुम्ही काय पुट ऑफ द व्हॅल्यू ऑफ ES इन इक्वेशन फर्स्ट. आता ही जी ESची व्हॅल्यू आली ती तुम्ही काय करणार, फर्स्ट इक्वेशन जे पण तुम्ही काढले ना त्याच्यामध्ये राईट डाऊन करणार. ठीक आहे, मग फर्स्ट इक्वेशन काय होतं तुमचं D कॉन्सन्ट्रेशन ऑफ P DT KB ES. आता ह्या ESच्या जागेवर काय करणार तुम्ही, ती जी ESची व्हॅल्यू आली ना ती राईट डाऊन पुटअप करणार आहे. ठीक आहे, आता ही ESची जी व्हॅल्यू आली ती जशी तशी राईट डाऊन केली तुम्ही. ठीक आहे, आता सगळ्या तुम्ही RHS साईडला काय करणार तुम्ही डिवायडेशन ऑफ द बाय K. सगळ्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे K डिवायडेशनला टाकून देणार K. बरोबर, आता बघा काय केलं आहे, म्हणजे तुम्ही जेवढी पण इक्वेशन येणार तेवढं सगळं K येईल करणार. KBला इंटू K डॉट K हे लिहिलं, नंतर तुम्ही डिवायडेशनला KA केला आहे. सारखं तुम्ही काय म्हणता इथंच म्हणता त्याबद्दल इक्वेशन डिवायडेशन ऑफ द K इन RHS साईड. ठीक आहे, इथं सर्वांना तुम्ही काय केलं आहे KA डिवायडेशन केलं, इथं KA केला आणि याच्या खाली KA केला, म्हणजे K जे सिम्युलर स्टेप असेल त्या काय होऊन जातील फक्त तुमच्या इथं तुमच्या काय होऊन जातील निघून जातील. ठीक आहे, K गेट कॅन्सल, तर K गेट कॅन्सल, बाकीचं जसं आहे तसं राईट डाऊन करणार. ठीक आहे, कॅन्सल झाल्यानंतर KB E0
यस के डॅश आणि सबस्ट्रेट. ठीक आहे, एवढंच तुम्हाला राईट डाऊन केलं. आता याची व्हॅल्यू तुम्ही काय करणार आहे, तुम्ही जर के लिहायचे ना तर तुम्ही आता फक्त के एम लिहिणार. के एम म्हणजे काय, मायकल्स मेंटेन कॉन्स्टंट. म्हणजे तुम्हाला तेच दाखवायचं आहे रिॲक्शनमध्ये. इथं फक्त तुम्ही के एम लिहिणार आहे, बाकीचे ॲसेट जसं जसं राईट डाऊन करा. ठीक आहे, डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी डी टी के बी E0S के एम आणि एस सबस्ट्रेट. आता ह्या पूर्ण व्हॅल्यूला काय करणार तुम्ही, हा E0 जास्तच राईट डाऊन राहू दे ना, आणि जे एस सबस्ट्रेट आणि के बी अपॉन के एम आहे त्याला फक्त तुम्ही काय करणार आहे, के म्हणजे कॉन्स्टंट के. ठीक आहे, बाकीचं के म्हणजे E0 येईल तुमचं, जसं असं इक्वेशन येणार आहे. ठीक आहे, आणि हेच तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं. किंवा तुम्ही जर रेट कॉन्स्टंट नाही लिहिला तर तुम्ही असं लिहितात इक्वेशन. सर्वांना माहिती आहे ना, डायरेक्टली प्रपोर्शनल करून टाकतो आपण. ठीक आहे, त्याच इक्वेशनला तुम्ही काय म्हणता, इट इज कॉल्ड ॲज द मायकल मेंटेन इक्वेशन. ठीक आहे, याच्या दोन कंडिशन आहेत ते बघून घेऊयात आपण. सबस्ट्रेट हा मोर ग्रेटर दॅन आहे कशापेक्षा के एम. मायकल मेंटेन इक्वेशन कसं काय की डी पी डी तुम्ही जो आता इक्वेशन काढले ना ते राईट डाऊन केलं तुम्ही. ठीक आहे, एस गेट कॅन्सल तुम्ही, कारण की हा तुम्हाला हा कळायचा आहे ना, येस सबस्ट्रेट केसा ग्रेटर दॅन आहे ते दाखवायचं आहे. जसं सबस्ट्रेट तुमचा कॅन्सल झाला, तुम्हाला ही इक्वेशन म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन झाली तुमची, के बी E0 आहे. आता जर तुम्ही के एम दाखवणार, याच्यापेक्षा ग्रेटर दाखवणार तर ती कशी होणार बुवा ते दाखवते. जस्ट तेच इक्वेशन लिहिलं आहे, फक्त तुम्ही काय करणार इथं के एम लिहिणार आहे सबस्ट्रेटच्या ठिकाणी के, कारण की जे इक्वेशन दाखवायचं तेच तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. आणि तेच लिहिले तुम्ही की इट डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट आणि एन्झाईम्सवर डिपेंड्स आहे. डो नॉट ओबे द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ही ओबे करते का ऑर्डर ऑफ रिॲक्शन, नाही ओबे करत आहे. ठीक आहे, कारण की ऑलरेडी डिपेंड्स आहेत बुवा. ठीक आहे, आता बघा मी तुम्हाला जे सांगणार होते ते सिम्पल लक्षात ठेवा. आता मला माहिती आहे की इक्वेशन कुठलं लक्षात राहणार म्हणून लक्षात राहत नाही. आता बघा मागचं तुम्ही पर इक्विलिब्रियम रिॲक्शन तुम्ही बघितली होती ना, तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सगळं सेम आहे. फक्त काय करा तुम्ही जिथं एन्झाईम, कारण की एन्झाईमची इक्वेशन आहे तर तुम्हाला एन्झाईम लिहावंच लागणार आहे, बरोबर ना. फक्त इथं काय करा ES P आणि E हे तुमचे काय एन्झाईम सबस्ट्रेट इंटरमिडिएट आणि तुमचा एन्झाईम एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता हे बघा नॉर्मल इक्वेशन कसं होतं ते तुम्हाला दाखवते बघा. A + B के डॅश I के बी आणि प्रोडक्ट आहे. ठीक आहे, तिथं काय करणार तुम्ही फक्त इथं E लिहिणार. ठीक आहे, तुम्ही हे इक्वेशन जसं तसं लिहून टाकायचं इथं. तुम्हाला जर हे लक्षात राहिलं असेल ना तर तुम्ही हे जसं तसं राईट डाऊन करा. म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही एन्झाईम सबस्ट्रेट, इथं काय लिहिणार ES म्हणजे इंटरमिडिएट प्रोडक्ट आणि एन्झाईम लिहिणार आहे. ठीक आहे, तुम्हाला हीच रिॲक्शन तुम्हाला दाखवायची की कुठली येते. ठीक आहे, आणि बाकीचं मग त्याचे रेट कॉन्स्टंट फॉरवर्ड बॅकवर्ड फायनल स्टेप हे तुम्ही लिहिलं तरी काय हरकत नाही. आणि कशावर डिपेंड्स असतं ते लिहायचं आहे. आणि जसं तुम्ही बघा इथं आल्यानंतर तुम्ही तिथं पण ही स्टेप काढतात. फक्त काय करणार इथं के बी इंटरमिडिएट आहे ना, म्हणजे इंटरमिडिएटच्या इथं काय लिहिलं आहे आपण ES लिहिलं आहे, कळतं आहे का तुम्हाला. हे बघा ES लिहिलं आहे इंटरमिडिएट. बाकीचं तुम्ही फक्त आहे ना जिथं फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की तुम्हाला इथं आपण AB म्हणजे रिॲक्टर लिहितो ना तर इथं काय लिहायचं E म्हणजे एन्झाईम ES म्हणजे सबस्ट्रेट. म्हणजे तुम्हाला फक्त हे व्यवस्थित राईट डाऊन करा तुम्ही. ठीक आहे, आता ES आता मगाशी तुम्ही जे इक्वेशन दाखवलं तुम्हाला काय होतं इथं इंटरमिडिएट होता, बरोबर ना. तर तुम्ही काय लिहिला इथं फक्त ES लिहिला आहे. ठीक आहे, आणि ही इक्वेशन तुम्ही आता नेक्स्ट कंडिशनमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. नंतर मग मी कुठलं सांगते तिथपर्यंतच राईट डाऊन करायचा, पूर्ण नका करू. आता बघा इंटरमिडिएट केला, ही इक्वेशन जास्त तसं राईट डाऊन करणार तुम्ही. फक्त हा काय करणार तुम्ही जे पण आले फक्त इथं ES बरोबर ना, के डॅश आहे मग इथं काय येईल ES येईल, के बी तुमचं इथं काय येईल परत ES येईल इंटरमिडिएट म्हणून. ठीक आहे, अप्लाइड हे पण इथपर्यंत राईट डाऊन सेम करा. ठीक आहे, इथपर्यंत आल्यावर फक्त जिथं I आहे ना तिथं ES करायचं, आणि जिथं A आहे तिथं E करणार, आणि जिथं B आहे तिथं तुम्ही काय करणार आहे सबस्ट्रेट करणार आहे, बरोबर आहे. आपण कारण की त्या रिॲक्शन बघतोय. ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही सेम येऊ शकता. ठीक आहे, मायनसचे इथं मायनस प्लसचे इथं मी तुम्हाला जे सांगितलं ते इक्वेशन, आणि इंटरमिडिएटचे तुम्ही काढणार आहे ना A के जसंच तसं राईट डाऊन करणार, आणि E आणि ब्रॅकेटमध्ये B आहे ना, हा E आणि B आहे ना तिथं फक्त मी काय केलं आहे ते तुम्हाला दाखवते बघा. E आणि S आहे आपला. ठीक आहे, फक्त तुम्ही म्हणजे ही इक्वेशन जर लक्षात राहत असेल तर मग तुम्ही हे सिम्युलर आहे मी एवढंच सांगते. ठीक आहे, फक्त A आणि Bच्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे ते तुमचे जे एन्झाईम आणि सबस्ट्रेट आहे ते राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे, आणि इथून तुम्हाला सगळं चेंजिंग करायचं आहे. ठीक आहे, तुमचं इथपर्यंत कारण की इथपर्यंत तुमचं सेम येतं, 2 सेकंड स्टेपपर्यंत सेम येतं आहे. ठीक आहे, फक्त इथनं तुमचं चेंज झालं आहे सगळं इक्वेशन. ठीक आहे, तसं तुम्हाला स्टार्टिंग जरी माहिती पडली ना, म्हणून मी तुम्हाला हे इक्वेशन सांगितलं की तुम्हाला जर स्टार्टिंग पण माहिती पडली ना तर एकदम सिम्पल आहे बुवा. ठीक आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, आवडल्यास लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.